पुणे वंदे भारत आजपासून सुरू होणार आहे। नागपूरच्या अजनीमधून पुण्यामध्ये जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे। मोठ्या कालावधीपासून या ट्रेन करता मागणी करण्यात येत होती। अखेर नागपूर पुणे वंदे भारत आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये येईल। आज देशभरातही आणखी 2 वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। बेंगळुरू ते बेळगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर अशा 2 वंदे भारत ट्रेन आजपासून सुरू होतील। या संदर्भातली माहिती देत आहेत संजय तिवारी। संजय, साधारणपणे किती वाजता वंदे भारत ट्रेनला सुरुवात होणार आहे आणि नागरिकांमधून काय प्रतिक्रिया आहे? सुमारे तासभरात कार्यक्रमाला सुरुवात होईल। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे काही मंत्री आणि आमदार सुद्धा उपस्थित असतील। पण उत्साहाचा आणि जल्लोषाचं काही विचारू शकत नाही, कारण इथे ढोल ताशांचा आवाज कुणाचं कुणाला काही ऐकू येत नाही आहे। उत्साहाचं वातावरण आहे, उत्सवी वातावरण आहे, कारण कित्येक कालावधीपासून जी लोकांची मागणी होती नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची, ती आता पूर्णत्वास आलेली आहे। आज उद्घाटनाची इनॉग्रल रन आहे आणि उद्यापासून ही जी ट्रेन आहे ती ऑपरेशनल होणार आहे। पुण्यापासून पुणे स्टेशनवरून सकाळी 6:25 ही ट्रेन उद्या सकाळी निघेल आणि परवा म्हणजे मंगळवारी सकाळी 9:50 नागपुरातून निघेल। 881 किलोमीटर अंतराचं प्रवास आहे, 12 तासात पूर्ण करणार आहे। 73 किलोमीटर प्रति तास अशी साधारण स्पीड असणार आहे। 10 थांबे आहेत आणि अंतराचं पाहता देशातील सर्वाधिक अंतराची ही वंदे भारत एक्सप्रेस राहणार आहे। या वंदे भारत एक्सप्रेस च्याबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नागपूर ते पुणे काही ट्रेन आणि खाजगी बसेस हाच पर्याय आहे आणि जे वारंवार ये जा करतात नागपूर आणि पुणे दरम्यान त्यांना कित्येक अडचणींचा सामना करावा लागतो। महत्त्वाचं म्हणजे कित्येकदा जेव्हा उत्सवाचे दिवस असतील, गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, त्यावेळेस खाजगी बसेस आपला जो भार आहे, जो दर आहे तो वाढवतात। पण आता ही ट्रेन आलेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। 8 कोचेस आहे या ट्रेनमध्ये, 535 चेअर्स आहेत, बसून जाण्याची आसन व्यवस्था आहे आणि जे 7 कोचेस आहेत ते कॉमन चेअर कोचेस आहेत आणि 1 एक्झिक्युटिव्ह क्लास। कॉमन चेअर कोचेसमध्ये प्रत्येक तिकिटाला 1,500 रुपये साधारण दर आहे आणि एक्झिक्युटिव्हसाठी तो दर डबल करण्यात येणार आहे आणि आतमध्ये खूप सुविधा आहेत। संपूर्ण एअर कंडिशन अशी ही ट्रेन आहे आणि एर्गोनॉमिकली डिझाईन चेअर्स आहेत संपूर्ण कम्फर्टसाठी। सिक्युरिटीसाठी आपण पाहिलं तर फायर सेफ्टीचे सगळे मेजर्स आहेत, CCTV यंत्रणा आहे। अशी विविध फॅसिलिटीज सुविधेमुळे ही ट्रेन विशेष बनलेली आहे आणि ती उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होते। निश्चित संजय, वेगवान प्रवासामुळे खूप लवकरात लवकर पुण्यापासून नागपूर हा प्रवास करता येणार आहे, त्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते।